असं आहे की नवीन पार्लमेंट आहे आणि नवीन पार्लमेंट मी पाहिली नव्हती म्हणून आज नवीन पार्लमेंट पाहायला इथे गेलो होतो. अनेक महाराष्ट्रातले खासदार आज तिथे भेटलेत आणि संपूर्ण पार्लमेंट हाऊस संपूर्ण फिरलं. जुनंसुद्धा पार्लमेंट हाऊस तर पाहिलंच आहे, पण तिथे सुद्धा जाऊन आलो. एक फेरफटका फक्त मारून आलो. आता पार्लमेंट आपल्याला झालं सगळ्या खासदारांच्या, बहुतेक बऱ्याच खासदारांच्या झाल्या भेटी. नाही, मी सगळ्या चेंबरच्या बाहेरून सगळीकडे फिरून आलो. त्याच्यामुळे अनेकांच्या चेंबरमध्ये जाऊन आलो. जाऊन म्हणजे बाहेरच्या बाहेर फिरून आलो फक्त. माणिकराव कोकाटे राजीनामा अद्यापर्यंत झाला नाहीये. तुम्हाला ज्या पद्धतीने त्याच्यानंतर तुमचा राजीनामा मागण्यात आला होता, या प्रकरणात मात्र वेगळं भूमिका वेगळी दिसते का? कसं आहे की आता शेवटी माणिकराव कोकाटेच्या बाबतीत सरकारला निर्णय घ्यायचा आहे आणि काय सरकार निर्णय घेतं याच्याकडे पण सगळे पाहत आहेत. पण सरकारने आता जी भूमिका घेतलेली आहे, त्यांना फक्त बिनखात्याचं मंत्री केलं, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? ठीक आहे, त्यांची एक पनिशमेंट त्यांना दिली दिसते. त्यांचं कमीत कमी खातं तरी काढून टाकलं. तुम्ही जो मला प्रश्न विचारला पहिला की आपल्याला माहिती आहे की माझ्यावर जेव्हा आरोप झाले होते आणि तो आरोप झाल्यानंतर मी स्वतः सांगितलं होतं की माझी संपूर्ण चौकशी करा. जे आरोप झाले त्याचा दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. आणि मी स्वतः चौकशीचा आग्रह धरला आणि मी स्वतः राजीनामा त्यावेळेस दिला होता नैतिकतेच्या आधारावर. आता सरकार याच्या बाबतीत काय कारण आम्ही पाहतो, काय सरकार काय कोणते पाऊल उचलतात. त्याचा तुम्ही सरकारला प्रश्न विचारला पाहिजे. राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार दोन्ही पक्ष घड्याळ आणि तुतारी हे सातत्याने एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतात. तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय असं आहे, राज्याच्या स्तरावर आपण सांगता मी ते पहिल्यांदा ऐकत आहे. पण ज्या आता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक जिल्ह्यामध्ये एकत्रपणे काही काही ठिकाणी सामोरे जावं लागलं. अनेक ठिकाणी आमची शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी अनेक नगरपालिकेमध्ये एकत्र त्या निमित्तानं आलेत. बाकीसुद्धा पक्षाची सुद्धा अनेक ठिकाणी मैत्री झाली आणि तिथे निवडणुका लढवल्यात. त्याच्यामुळे स्थानिक निवडणुकीमध्ये काही सांगता येत नाही कोण कोणावर जाईल. पण आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका जरा नगरपालिकेच्या पेक्षा थोड्या वेगळ्या राहतात. त्याच्यामुळे आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वातावरण असतं. निवडणुका म्हणजे एक राजकीय लोकशाही पाहायला मिळते. आता दुश्मनगिरी जास्त अशा पद्धतीचं टोकाची ही राजकारण पाहायला मिळतं. हां, खरी गोष्ट आहे. म्हणजे ज्या पद्धतीचं सध्याच्या ज्या निवडणुका आहेत, सर्वात पहिले तर इलेक्शन कमिशननी जो घोळ घातला या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, ज्यांच्या 2 तारखेला निवडणुका झाल्या तर त्यांना परत 20 तारखेला निवडणुकीला सामोरं जायचं आहे. काही लोकांचे आता बिचाऱ्यांचे 90% लोकांचे 90-95% लोकांचे त्या निमित्तानं 2 तारखेला निवडणूक झाली, पण त्यांचा निकाल लागला नाही. त्याच्यामुळे धाकधूक सर्वांच्या ज्यांनी निवडणूक लढवली त्यांच्या मनामध्ये आहे. आणि इतका गोंधळ आम्ही कधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं नाही. इतका गोंधळ इलेक्शन कमिशननी घातला. आता महानगरपालिकेच्या तरी निवडणुकीमध्ये इलेक्शन कमिशननी या संपूर्ण निवडणुका सुव्यवस्थित पार पाडल्या पाहिजे. नगरपालिकेसारखा गोंधळ त्यांनी घालू नये ही आमची इलेक्शन कमिशनला विनंती आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी हात मिळवलं म्हणजे भाजपशी हात मिळवणार नाही असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत म्हणाले की अजित पवारांची हात मिळवणं म्हणजे भाजपची हात मिळवणी आहे. थोडक्यात तुमच्यावर आरोप करतो की तुम्ही एक प्रकारे भाजपसोबत हात मिळवतो. कसं आहे, अनेक ठिकाणी आता नगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची सुद्धा काही ठिकाणी युती झाली आहे. काही ठिकाणी आमची आणि अजित पवार साहेबांची झाली आहे. काही आमची आणि एकनाथ शिंदेची झाली आहे. अशा काय नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कसं असतं की स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. तिथले स्थानिक परिस्थिती पाहून
त्या ठिकाणी निर्णय घेतले जातात. आणि आमच्या पक्षातर्फे सांगितलं होतं की जिल्ह्याच्या परिस्थिती पाहून जिल्ह्याच्या स्तरावर पक्षांनी निर्णय घ्यावा अशा पद्धतीच्या सूचना आम्ही ऑलरेडी दिल्या होत्या. पण जमेपर्यंत महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचीच समझोता करावा, निवडणुकीला सामोरं जावं अशा पद्धतीच्या सूचना पक्षाने दिल्या होत्या. प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि त्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे. काँग्रेस पक्षाची आमदारकी सोडत आश्चर्य फार, म्हणजे अतिशय आश्चर्य आहे की आमदारकी त्यांना काँग्रेस पक्षाने दिली सातवसाहेबांच्या गेल्यानंतर, आणि इतका विश्वास काँग्रेस पक्षाने टाकल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे त्या गेल्या याचं अतिशय आश्चर्य आहे. तुमचा पक्ष सर मुंबईमध्ये ठाकरे बंधू सोबत जाणार आहे असं समजून येत आहे. तुम्हाला त्याला मान्य आहे? आणि म्हणजे तुम्ही काय सांगा, एका ठिकाणी तुम्ही एकत्र लढताल, कुठे तुम्ही कसं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचा प्रयत्न आहेच की काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची आणि मनसे या सर्वांनी एकत्र यावं, सर्वांची भूमिका आहे. आता त्याबाबतीत काँग्रेस काय भूमिका घेते याची कल्पना नाही. त्यांचा निर्णय अजून फायनल निर्णय त्यांचा व्हायचा आहे. पण बाकी काँग्रेस सोडून बाकी सर्व एकत्र येतील अशा पद्धतीचं संपूर्ण चित्र आहे. नागपूर महानगरपालिकेबद्दल तुम्ही काय ठरवलंय का? नागपूर तुमचं होमटाऊन आहे, महाविकास आघाडी तिथे एकत्र येणार की काही वेगळी समीकरणं पाहायला मिळतील? नागपूर महानगरपालिकेमध्ये आमची मित्रपक्षाशी चर्चा चालू आहे, आमची काँग्रेसबरोबर चर्चा चालू आहे, आमची उभाटाबरोबर चर्चा चालू आहे. आणि हे तिन्ही पक्ष आणि बाकी जे छोटे मोठे पक्ष आहेत, बसपा वगैरे जे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांचीसुद्धा आम्ही चर्चा आमची चालू आहे. आणि सर्व चर्चा झाल्यानंतर आम्ही फायनल निर्णय लवकरात लवकर घेऊ. सर राम, तुम्ही आज दिल्लीत आहात. मागच्या काल मध्यरात्री राम सुतार यांचं निधन झालं आहे. त्यांच्याबद्दल काय? स्टॅच्यू ऑफ युनिटी. राम सुतार साहेबांनी, मला कल्पना आहे की अनेक मोठे मोठे स्टॅच्यूज त्यांनी, स्टॅच्यू ऑफ इथला युनिटीचा स्टॅच्यू, असे अनेक शिल्प त्यांनी संपूर्ण देशामध्ये उभारले. त्यांचं जे दुःखद निधन झालं त्याच्याबद्दल आम्ही आमच्या पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. चला, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.